ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम। गोपाल कृष्ण महाराज की जय। नवविधा भक्तींचे प्रकार पाहता पाहता आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्या भक्तीचं नाव आहे अर्चन भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम या चार भक्तींना आपण पाहिलं आणि आता पुढे अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या पाच भक्तींना आपल्याला पाहायचंय. खरं तर भक्ती याचं सुरुवातीला मी आपल्याला सार रूपाने अर्थ सांगितला की भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम, निर्मळ प्रेम. आपण संसारामध्ये जे जे काही म्हणून करतो कोणासाठीही आपल्या मनामध्ये सुप्त भाव असतो. सुप्त भाव तरी असतोच असतो की मला ह्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न मिळाला पाहिजे. आपण जरी तो प्रदर्शित केला नाही तरी आपल्या मनामध्ये हा सुप्त भाव असतोच असतो की मी ही केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. भक्ती आपण प्रेम म्हणतो त्याला, पण मनामध्ये थोडाफार आपल्या त्याच्यावरती आपल्याला काहीतरी मिळावं अशी भावना साहजिकच असते. आपण आपल्या माणसांवर सुद्धा जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्यांनी सुद्धा उलटून माझ्यावर तितकंच प्रेम केलं पाहिजे हा एक सुप्त भाव मनामध्ये राहतोच आपल्या की त्यांच्याकडून मलाही काही प्राप्त झालं पाहिजे. परंतु भगवंताची भक्ती ही आपण अशी केली पाहिजे की तिथे मनामध्ये खरं तर सुप्त भाव असण्याची गरज नाही. भगवंताने माझ्याप्रती काही केलं पाहिजे हा भाव सुप्तपणे जरी आपल्या मनात असेल तरी ती भक्ती ही भक्ती ठरू शकत नाही. तो व्यवहार होतो. भगवंत हा त्रिगुणातीत षड्विकारांच्या पलीकडे पोहोचलेला सर्वव्यापी आणि सर्वांतर्यामी आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा जे काही विचार उमटतात ते थेट त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याच्यामुळे भगवंताची भक्ती करताना, त्याची उपासना करताना, त्याची सेवा करताना आपल्या मनामध्ये सुप्तपणे तरी कधीतरी येतच. शेवटी आपण सगळे सामान्य होतो. आपण काही असामान्य नाही आहोत. खरं तर आपण सगळे अतिसामान्य आहोत. परंतु आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे की भगवंताच्या प्रती आपलं मन लावताना आपल्या मनामध्ये खरंच काही मला मिळावं हा भाव असायला हवा की नसावा. कारण मी तुम्हाला मागेही सांगितलंय की भगवंताकडे आपण काय मागणार. आपली बुद्धी किती आहे मला सांगा. माणसाने कितीही गवगवा केला की आम्ही एवढं डिस्कवर केलं, आम्ही तेवढं निर्माण केलं, आम्ही एवढं हे केलं, तरी त्याची बुद्धी ही अल्पच आहे. अल्पमती असलेला माणूस एखाद्या सगुण किंवा निर्गुण त्या देवत्वापुढे काय मागू शकेल? काय मागू शकेल? आपण मला सांगा काय मागू? मला एक प्रामाणिक उत्तर द्या. आपण परमेश्वराकडे मागायला गेलो तर काय मागू? पहिले तर संसारात ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मन धावेल. संसारामध्ये पैसा कमी पडतो किंवा संसारामध्ये माणसं कमी पडतात किंवा आपलं हेल्थ, आपल्या शरीराला काही व्याधी आहे किंवा आपल्या घरच्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. घर होत नाही, गाडी घेता येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, अशी आपल्याकडे लिस्ट असते भरपूर मोठी. भगवंताला प्रत्येक वेळी एक झाले की दुसरं दे, दुसरं झाले की तिसरं दे, असं सतत मागत राहिल्याने तो एक दिवशी कंटाळून जातो की याला प्रारब्धामध्ये जेवढं दिलंय. खरं तर या मनुष्य जन्माचं सार काय आहे? मनुष्य जन्माचं सार हे आहे की जे प्रारब्धामध्ये दिलंय ते भोगायचं आणि मोकळं व्हायचं. मग ज्यावेळी चांगलं असेल प्रारब्ध त्यावेळेला चांगलं घडणार. तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा तुमच्याबरोबर चांगलंच घडणार. आणि ज्यावेळी तुमची इच्छा जरी असेल आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर तुमच्या बाबतीत चांगलं घडणारच नाही. आणि हे त्रिवार सत्य आहे.
आपण कितीही मेहनत केली तरी फळ मिळत नाही आणि एक दिवशी आपण सोडून देतो आणि आपल्याला ती गोष्ट मिळते. असं का बरं होतं? कारण मग तो योग आलेला असतो तेव्हा. मग ती गोष्ट आपल्याला मिळते. म्हणून भक्ती कशी असावी? भगवंताच्या प्रती भक्ती ही निर्मळ असली पाहिजे. निरागस बालकाचा भाव कसा असतो? त्याच्या मनात काहीच विचार नसतो. अक्षरशः काहीच विचार नसतं. एखाद वर्षाचं मूल असतं, त्याला फक्त कोणीतरी हवं असतं उचलून घ्यायला. तसं आपण फक्त परमेश्वराच्या प्रती एवढीच भावना ठेवली, की बाबा तू मला एकदा माझं म्हण. परमेश्वराकडे काय मागावं ते तुलसीदासांकडून शिकावं. एक बार मुख से कहो, श्रीरामाला विनंती करतात. एक बार मुख से कहो, तुलसीदास मेरा. विषय संपला तिथे. त्रिभुवनाच्या पतीनेच आपल्याला जर म्हटलं, की हा माझा आहे, तर तिथे बाकी काही मिळवणं शिल्लकच राहत नाही ना. उरतच नाही काही तिथे बाकी मिळवणं. कारण बाकी कितीही मिळवलं तरी ते अपूर्णच वाटतं आपल्याला. कारण आपलं मन आपल्याला शांत बसू देत नाही. तर आपण कोणापुढे काहीतरी मागतो. आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याचा संदर्भ काय? आपण कोणापुढे काय मागतो? देवापुढे. देवापुढे काही मागायचं असेल तर आपल्या घरामध्ये एक ठरलेली जागा असते. ती आहे देवारा. देवारा असतो घरामध्ये. त्याच्यापुढे जाऊन आपण नतमस्तक होतो आणि सहज हात जोडले गेल्यानंतर नकळतपणे आपल्या घरातल्या अपूर्ण इच्छा आकांक्षांचं ओझं आपण त्या भगवंतापुढे ठेवतो. आपल्याला जर खऱ्या अर्थाने अर्चन भक्ती जाणायची असेल, तर आधी हा बदल आपल्यामध्ये होणं अपेक्षित आहे. अर्चन भक्ती म्हणजे पूजन भक्ती. आपण ज्या आराध्य दैवताचं पूजन करतो, ते पूजन झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये त्या भगवंतापुढे आपण बसून काही मागत असू, तर ती अर्चन भक्ती होईल का मला सांगा? त्याला भक्ती म्हणता येईल? हे म्हणजे मी तुझ्यासाठी केलं, तू माझ्यासाठी कर असं झालं. आहे की नाही? सांगण्याचा उद्देश काय? की अर्चन भक्ती ही सगळेच जण करतात. श्रवण भक्ती सगळ्यांना साधेलच असं नाही. कारण अगदी स्थूल रूपाने जरी ऐकायला गेलं, बघायला गेलं, तर सगळ्यांनाच काही पुराण श्रवण, कीर्तन श्रवण, प्रवचन श्रवण याला बरेचदा जायला जमत नाही. जायला जरी जमलं तरी बरेच जणांना आवड असतेच असं नाही. कीर्तन भक्ती ही तर अगदी कमी जणांना जमते. कारण तसं सादरीकरण करणं, कारण जेव्हा मी कीर्तन भक्तीचं विश्लेषण केलं, तेव्हा त्याच्यात हे सांगितलंय की कीर्तनकारामध्ये कोणते सद्गुण, कोणते गुण असणं आवश्यक आहे एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी. तर ते सोपं नाही. नामस्मरण भक्ती, नामस्मरण भक्तीमध्ये नाम घेणारा मी आणि नाम ऐकणारा परमेश्वर एवढीच भावना असावी लागते. ही अत्यंत निर्गुण भक्तीची अंतिम पायरी आहे. पादसेवन भक्ती, आपलं समर्पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. तेही आपल्याला संसार सांभाळताना आपल्या मनामध्ये किंतु येतात, की अरे सगळंच समर्पित करून टाकायचं, तर मग मनामध्ये भाव जागृत होतात, की मग आपण आपला विचार कधी करायचा. परंतु अर्चन भक्ती ही अशी भक्ती आहे, ज्यासाठी खरं तर कोणीच कोणाला काही सांगावं लागत नाही. परंपरेनुसार चालत आलेली जी दैवतं आपल्या देव्हाऱ्यामध्ये विराजमान आहेत, त्यांना पूजन करायचं, त्यांचं पूजन करायचं, हा संस्कार लहानपणापासून कळत नकळत सगळ्यांवरती झालेला असतो. मीही काही त्याला अपवाद नाही. अर्चन करायचं, पूजन करायचं आणि त्याच्याकडे काहीतरी मागायचं, मग ती भक्ती ठरत नाही, एवढंच मला सांगायचंय. कारण आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे, त्याच्याकडे आपण सतत काही मागत राहिलो, तर मग तिथे शंका उपस्थित होते, की अरे खरंच प्रेम आहे का नुसतंच. आपल्याला कधी-कधी एखाद्याचा फोन येतो आणि आपल्या मनात जर विचार आला, की काहीतरी काम आलं असेल म्हणून याने फोन केलाय. मग तिथे प्रेम आहे का मला सांगा? तिथे प्रेम नाहीये. तसंच देवाला पण असं नाही वाटलं पाहिजे ना, की हां बाबा देवाऱ्यामध्ये बघितल्यानंतर नमस्कार करायला आला म्हणजे हा काहीतरी मागायला आला. मग देव तिथेच हिरमुसला झाला, तर आपलं
भक्ती त्याच्यापर्यंत कशी पोहोचणार? तो देईल ते स्वीकारणं आणि चांगल्या वाईटाचा भोग भोगणं, एवढ्यासाठी मनुष्य जन्म आहे. हे बेसिक सार जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण जन्म-मरण चक्रामध्ये फिरत राहणार. याच्यात काही बदल होणार नाही. आता अर्चन भक्ती समर्थ त्यांच्या 4थ्या दशकामध्ये 5व्या समासामध्ये सांगतात, अर्चन भक्ती. अर्चन भक्ती 2 प्रकारची असते. एक स्थूल रूपानी आणि एक सूक्ष्म रूपानी. आता कसं आहे माहिती आहे का? संसारामध्ये सुद्धा अगदी ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे, त्यांचा सत्कार केल्याशिवाय किंवा त्यांचे पूजन केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. हे खरं आहे की नाही? ज्या व्यक्तीबद्दल, ज्या माणसाबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, माझ्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांच्याबद्दल सत्कार केल्याशिवाय, त्यांच्याबद्दल चांगलं बोलल्याशिवाय, त्यांचं पूजन केल्याशिवाय आपल्याला खरंच चैन पडत नाही. हे अर्चन भक्तीचं मूळ आहे. हे संसारामध्ये आपण अनेक ठिकाणी लावतो. आपल्याला काही-काही जणांबद्दल अत्यंत आदर असतो, अत्यंत आदर असतो. मग त्यांची नुसती आठवण जरी आली, तरी आपलं असं मन प्रेमाने भरून येतं, की अरे वाह, वाह, वाह! काय करत असतील? आता ही माणसं आपली काय आता कुठे असतील? अचानक आपल्याला आठवतं आणि मन भरून येतं. का? हे अर्चन भक्तीचंच मूळ आहे. आपल्या मनामध्ये कोणातरी बद्दल पूज्य भाव असणं, हे अर्चन भक्तीचं मूळ आहे. मग समर्थ सांगतात, की जे काही उत्तम आणि पवित्र आहे, या जगतामध्ये जे काही उत्तम आणि पवित्र आहे, खरं तर सगळंच त्याने बनवलंय. त्याच्यामुळे सगळंच उत्तम आहे आणि सगळंच पवित्र आहे. पवित्र, अपवित्र हा भेद मानवाने निर्माण केला. भगवंताने कधीच निर्माण केलेला नाही. सूक्ष्म रूपाने बघितलं तर. जर या जगामध्ये जे काही उत्तम आणि पवित्र आहे, ते भगवंताला अर्पण करणं, हे अर्चन भक्तीचं एक प्रधान लक्षण आहे, लक्षात घ्या. आणि अर्चन भक्तीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. खरं तर हे 2 प्रकार नसून ह्या 2 पायऱ्या आहेत. प्रथम पायरी आणि दुसरी जी अंतिम पायरी आहे. पहिली पायरी असते सगुण रूपाने मूर्तीपूजन करणे आणि दुसरी पायरी आहे निर्गुण रूपाने मानस पूजन करणे. आपल्याला पहिली पायरी जर जमली, तर आपल्याला दुसऱ्या पायरीकडे अभ्यासपूर्वक जाता येईल. समर्थ म्हणतात, 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने, या नाव 5वी भक्ती. समर्थ 5व्या भक्तीचं वर्णन करताना, अर्चन भक्तीचं वर्णन करताना 2 प्रामुख्याने शब्दांचा उल्लेख समर्थांनी केलाय. मूर्तीपूजा आणि मानसपूजा. लक्षात घेऊया आपण सगळ्यांनी, आपल्या भक्तीची सुरुवात ही मुळात सगुणोपासनेनेच होते. त्याशिवाय निर्गुणावर प्रेम करणं अशक्य आहे सामान्य माणसाला. आता आपण हळूहळू याचा उलगडा बघूया. आपल्या घरामध्ये देव्हारा असतोच असतो. माझा ऑडिओ ऐकणाऱ्यांपैकी असं एकही घर नसणार, 100% मला खात्री आहे, जिथे देवता प्रस्थापित केलेली नाही. असं एकही घर असू शकत नाही. अशा वेळेला जी मूर्ती आपण प्रस्थापित केलेली असते आपल्या घरामध्ये, तिची रोज उठल्यानंतर, शुचिर्भूत झाल्यानंतर त्या मूर्तीपुढे बसून त्याची पूजा करणे. जर फोटो असेल तर त्याला व्यवस्थित आपण पुसतो, चांगल्या फडक्याने पुसून घेतो. जर मूर्ती असेल तर त्याचे अजून लाड करता येतात छान छान. त्याला थंडीचे दिवस असतील तर जरासं कोमट पाण्याने अंघोळ घालता येऊ शकते. चंदनाने त्याला त्याची पाद्यपूजा करता येऊ शकते. नाना प्रकारची परमेश्वरानेच निर्माण केलेली विविध सुवासिक फुले त्याला अर्पण करता येतात. सुगंधी द्रव्य समर्पित करता येतात. हे रोज आपण करू शकतो आणि ज्यांना ज्यांना हे वळणच लागलंय, त्यांना त्यांना ही खात्री आहे. म्हणजे मी हे सांगतो, हे विश्वासपूर्वक सांगतोय. ज्यांना ज्यांना सवय लागलेली असते की नाही, त्यांना त्यांना कधीतरी जेव्हा पूजन राहून जातं काही कारणामुळे, त्यांना चुकल्यासारखं होतं 100%. कारण शरीराला ते वळण लागलेलं असतं. सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर सर्वप्रथम परमेश्वरापुढे नतमस्तक होणे.
याला म्हणायचं सगुणोपासना, अर्चन भक्ती. सगुणोपासनेतून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास अर्चना भक्तीने आपल्याला साधायचा असतो. अर्चना भक्ती ही सोपी का म्हणतोय मी? कारण ती सगळे कळत-नकळत करत असतात. भगवंताची मूर्ती दिसली. आता देवारा घरामध्ये आहेच, त्याची पूजन आपण अर्चन करतोच. परंतु जरा घराबाहेर पडलो आपण, की एखादं जर देवालय दिसलं, अतिशय सुंदर बांधकाम केलेलं जर देवालय दिसलं, सहज आतमध्ये जर आपण डोकावून पाहिलं आणि कोदंडधारी रामाची अत्यंत हास्यवदन असलेली जर प्रेमळ मूर्ती आपल्याला दिसली, नकळत आपले हात जोडल्याशिवाय राहत नाहीत तिथे. एखादं मंदिर दिसलं सुंदर आणि आतमध्ये सुंदर असं देवीची कोणती मूर्ती प्रस्थापित केलेली असेल, त्याला पुजाऱ्याने सुंदर पद्धतीने जर नटवलं असेल त्या मूर्तीला, तर सहजच पवित्र प्रेमाने आपलं मन भरून आल्याशिवाय राहत नाही. तिथे आपले हात आपोआप जोडले जातात. एकूण सांगायचं काय? भगवंत आणि सर्व संतांना, समर्थांना हे सांगायचं आहे, की तुम्हाला जर आधी प्रेम करायचं आहे ना, तर आधी तुमच्या समोर काहीतरी पाहिजे. मला सांगा, मला जर माझ्या घरच्यांवरती किंवा माझ्या मानलेल्या माणसांवरती किंवा माझ्या मुलीवरती किंवा जे माझे आप्त-इष्ट स्वकीय आहेत किंवा ज्यांना मी आपलं मानतो, त्यांच्यावर जर माझं प्रेम मला व्यक्त करायचं असेल, तर मुळात ती व्यक्ती समोर पाहिजे की नाही? त्याशिवाय प्रेम करायला कसं जमेल? 2 वर्षाचं, 3 वर्षाचं लहान बाळ असतं. त्याचं जर प्रेम करायचं असेल, कोड-कौतुक करायचं असेल, तर ते बाळ समोर पाहिजे की नाही? नाहीतर कौतुक कसं करणार? प्रेम कसं करणार? तसंच भगवंत म्हणतात, की तुला जर मला जाणायचं असेल, तर सगळ्यात आधी सगुण रूपामध्ये जसं माझं वर्णन वेदांमध्ये, पुराणांमध्ये आहे, त्या अनुषंगाने मूर्ती जी घडवलेली असते देवळामध्ये, त्याच्या पायी आधी नतमस्तक हो. आणि म्हणूनच गावागावांमध्ये पूर्वी देवळं बांधली गेली. खरं तर देऊळ बांधण्याचे 2 मार्मिक अर्थ आहेत. पहिला आध्यात्मिक अर्थ हा, की जोपर्यंत मूर्तीपूजन आपल्याला समजत नाही, जोपर्यंत मूर्तीपूजेमध्ये आपलं प्रेम जडत नाही, जोपर्यंत मूर्तीपूजेमध्ये आपलं मन लागत नाही, तोपर्यंत निर्गुणोपासना कशी जमेल आपल्याला? हे पहिलं कारण, की कोणतंही छोटं गाव असू दे किंवा गाव कितीही लहान असू दे, त्या गावाच्या बाहेर एक देऊळ असायचंच असायचं. दुसरी गोष्ट अशी असते, म्हणजे आता सांसारिक अर्थ. घरामध्ये जर आपल्याला भगवंताच्या पायी शांतपणे बसून मन स्थिर करायचं असेल आणि भगवंताची मूर्ती जर डोळ्यात साठवायची असेल, तर पूर्वी घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची. त्याच्यामुळे घरामध्ये मोठ्यांचं बोलणं, लहान मुलांचं ओरडणं, अगदी लहान बाळांचं रडणं, याच्यामुळे भगवंताच्या पायी एकाग्र मन करायला कष्ट होत असत. या कारणामुळे गावाच्या जरासं बाहेर एक शांत देऊळ बांधलेलं जात असे आणि जिथे सुंदर गणपतीची, मारुतीची किंवा इष्टदेवतेची, ग्रामदेवतेची मूर्ती प्रस्थापित केली असे, त्या ठिकाणी गावामध्ये शांत जाऊन बसल्यानंतर इतर संसारातील सर्व व्याप घरीच ठेवून थोड्या वेळ का होईना त्या भगवंताच्या मूर्तीपुढे समईचा दिवा शांत तेवत असेल आणि त्या तेवत असलेल्या दिव्यामध्ये सुंदर त्या देवाचं मुखकमल जर आपल्याला दिसत असेल, तर ते शांत मुखकमल बघत आपल्या मनातील उद्वेग सुद्धा शांत व्हावा. हा दुसरा सांसारिक अर्थ आहे, की गावाबाहेर जी देवळं बांधली जात असत पूर्वी, याचे फार व्यापक अर्थ आहेत. आध्यात्मिक अर्थ मी तुम्हाला सांगितला. सगुणोपासना जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत निर्गुणाकडे जाता येत नाही. आणि दुसरा सांसारिक अर्थ, किंवा देऊळच का बांधली? आता काही थोडेसे ज्ञानी समजणारी स्वतःला माणसं असे प्रश्न विचारतात. जर परमेश्वर सर्वांभूती आहे, सगळीकडे आहे, तर देवळं बांधण्याची काय गरज? मग याला उत्तर त्यांच्याच भाषेत द्यायचं. हवा जर सगळीकडे आहे, तर तुझ्या टायरमध्ये गाडीच्या हवा भरण्यासाठी कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी जाण्याची काय गरज? असाच टायर धर हातामध्ये आणि हवा भरली जाईल त्याच्यात. पण असं होत नाही. जसा हवा भरण्यासाठी त्या गॅरेजमध्ये जायला लागतं, मग तो त्या प्रेशरनी हवा भरतो, मग ती हवा भरली जाते. तसं परमेश्वर जरी सर्वांतर्यामी सगळीकडे व्यापून आहे, तरी ते एक ठासून सांगितलेलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला त्याच्या दिव्य शक्तीचा आपल्याला अनुभूती होऊ शकते त्या ठिकाणी. कारण ते स्थळ, ते स्थान तसं पवित्र झालेलं असतं. तर अर्चना भक्ती आधी आपल्याला सगुणोपासना साधली पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. सगुणोपासना जेव्हा साधली जाईल, तेव्हा आपलं मन दिवसेंदिवस, कारण हे बघा, मनावर एकदम आपल्याला ताबा मिळवता येत नाही.
असं जर कोणी म्हणेल, की मला आत्तापर्यंत हे व्यसन आहे आणि उद्यापासून मी पूर्ण सोडून देतो, अशक्य आहे. आणि असे विचार करणंही मूर्खपणाचं आहे. जसं एकदम गरम तापलेलं भांडं जे असतं, ते एकदम थंड होत नाही. आधी गॅस बंद करावा लागतो आणि त्याच्यानंतर ते भांडं हळू-हळू, हळू-हळू शांत होत जातं आणि मग ते एकदम शांत होऊन जातं. त्या पद्धतीने आपल्याला एखादी जर सवय वाईट जडलेली असेल किंवा आपलं मन संसारात उद्वेग पावत असेल, तर ते एकदम शांत होऊ शकत नाही. मनुष्याने कोणतीही सवय एकदम तोडू नये. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये कोणतीही सवय एकदम मोडू नये किंवा कोणतीही सवय एकदम लावून घेण्याचा प्रयत्न करू नये. ती कधीही सफल होणार नाही, हे मी स्वानुभवावरून सांगतोय तुम्हाला. अगदी साधं व्यायामशाळेचं उदाहरण घ्या. एखाद्या मुलाने जर नवीन-नवीन पहिल्याच दिवशी व्यायाम करण्यासाठी जर तो जिममध्ये जायला लागला आणि पहिल्याच दिवशी त्याने 200 किलो उचलले, तर तो घरी सरळ येऊ शकेल का? नाही येऊ शकणार. कारण पहिल्याच दिवशी त्याने अतिरेकीपणा केलेला आहे. तसं आपल्याला संसारातल्या जडलेल्या वाईट सवयी जाव्या अशी जर आपली इच्छा असेल किंवा आपल्याला परमार्थातली एखादी चांगली सवय जडावी अशी जरी इच्छा असेल, तर एखादी सवय मोडण्यासाठी किंवा चांगली सवय लागण्यासाठी सुरुवातीला हळू-हळू, हळू करावं लागतं. मगच त्याची सवय होते आणि ते एकदा अंगात भिनलं, की मग त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. एखाद्या व्यसनी माणसाने म्हटलं, "उद्यापासून मी सोडून देतो." अशक्य आहे. तुमचं शरीर तुम्हाला सोडूच देणार नाही. मग एखादा सिगारेट पिणारा माणूस असेल, दिवसाला 20 सोडतो, मग आता 15 करतो, मग 10 करतो, मग 5 करतो. असं करत-करत परत त्याने 25 नाही केल्या पाहिजेत. कारण वाईट सवयी पटकन जात नाहीत. गंमत आहे की नाही? कलियुगाची खरंच गंमत आहे. वाईट सवयी पटकन जात नाहीत, चांगल्या सवयी पटकन लागत नाहीत. चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी आपल्याकडे उत्साह दमदार असतो. 1 जानेवारीला बघा सगळीकडे सगळ्याची गोष्टीची गर्दी असते. 1 जानेवारी कोणत्याही वर्षाची नवीन सुरुवात. जिममध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जाम ॲडमिशन होतात. मी स्वतः पाहिले. जिममध्ये, व्यायामशाळेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जाम भरपूर ॲडमिशन होतात. 1 तारखेपासून व्यायाम. 1 तारखेला किती गर्दी असते जाऊन पाहायचं आणि 1 मार्चला किती गर्दी असते जाऊन पाहायचं. 2 महिन्यामध्ये सगळ्यांचा रागरंग दिसून येतो. काय पाहिजे? परमार्थामध्ये काय पाहिजे? चिकाटी पाहिजे. बरं चांगली सवय लागायची, देवाची पूजा. ठरवतो माणूस, एखादी वाईट गोष्ट घडते आयुष्यामध्ये. ठरवतो माणूस लगेच, नाही आजपासून सकाळी 5ला उठणार, देवाची पूजा करणार, त्याला आवडेल असं वागणार. पण तू माझं चांगलं कर बाबा. झालं. योग चांगले असतात, गोष्टी चांगल्या होतात, गोष्टी पलटतात. झालं. सकाळी 5ला उठत होता, 6 होतात. तर जाऊ दे जरा 1 तास झोपतो. 1 अध्याय वाचत होता, आता 10च श्लोक वाचले तर नाही का चालणार? बरं ठीक आहे, 10 श्लोक वाच. आता ऑफिसला जायची गडबड होते, प्रमोशन झालं, आता लांब जरा जायला लागतं. मग त्या ग्रंथावर फूल वाहतो, नमस्कार करतो. चालते सगळं, देव सगळं बघतोय. देव म्हणतोय, "तू काय करशील ते बाबा ते माझ्यासाठी प्रिय आहे. पण जे करशील ते सर्वतः मनापासून कर." भगवंताचं एवढंच मानणं आहे आणि अर्चना भक्तीचं हे मूळ आहे. कारण आपण पण बघा, पूजा अर्चा करताना जर आपल्यामध्ये तो एक एक कन्सिस्टन्सी जर नसेल, तर सगुणोपासनाच आपल्याकडनं जर नीट होत नसेल, तर निर्गुणोपासनेकडे आपलं लक्ष कसं जाईल मला सांगा? आधी सगुणोपासना. देवाच्या मूर्तीला जोपर्यंत डोळ्यात साठवत नाही, तोपर्यंत ती मनात कशी साठेल मला सांगा डोळे बंद केल्यानंतर? मी जी गोष्ट पाहिलीच नाही आणि जी गोष्ट मी ऐकलीच नाही, त्या गोष्टीचा मन विचारच करू शकत नाही. उद्या जर मी कोणाला सांगितलं, की निर्गुण निराकार परमेश्वर आहे, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, काही नाही त्याला. आता त्या परमेश्वराचं ध्यान कर, त्याची मानसपूजा कर. अशक्य आहे. जी गोष्ट पाहूच शकत नाही, जी गोष्ट ऐकलीच नाही, त्याचं ध्यान कसं करणार? म्हणून आधी सगुणोपासनेकडून सुरुवात करावी लागते, मग निर्गुणाकडे जावं लागतं. हे अर्चना भक्तीचं मूळ आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जो देवारा आहे किंवा आपल्या आजूबाजूला जी देवळं आहेत, आपल्या जवळपास जी तीर्थस्थानं आहेत, त्याला भेट देऊन तिथे असलेल्या त्या देवताच्या मूर्तीचं डोळ्यामध्ये रूप साठवणं आणि ते सतत साठवणं, कारण डोळे 24 तास सतत वेगवेगळं काहीतरी पाहत असतात. अशा वेळेला त्या डोळ्यांना सतत दर्शन व्हावं, हाही घरात एक देव्हारा असण्याचा उद्देश असतो. सतत येता-जाता त्या सगुण मूर्तीकडे आपलं लक्ष जावं. तो जो बाळकृष्ण असतो, त्याच्याकडे आपलं सहज लक्ष जावं किंवा आपली सद्गुरूंची प्रतिमा जी घरात असते, त्यांच्या पायी आपलं सहज लक्ष जावं, म्हणून ती हॉलमध्ये किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली असते. त्याचा उद्देशही हा असतो, की 24 तास सतत आपली नजर भिरभिरत असते, काहीतरी पाहत असते.
अशा प्रसंगी त्या भिरभिरणाऱ्या नजरेला पटकन सद्गुरूंचे चरण दिसले. मन आणि नजर दोन्ही काही मिनिटासाठी का होईना स्थिर होतातच. हा स्वानुभव आहे. स्थिर होणारच. म्हणून आधी सगुणोपासना. सगुणोपासनेवरती जेव्हा आपल्याला प्रेम करायला जमेल, की भगवंताची मूर्ती त्याच्यापुढे शांत बसून राहायचं. आपल्या सद्गुरूंची प्रतिमा त्यांच्या पायाकडे पाहत शांतपणे बसून राहायचं. सगुणोपासना. त्यांची मूर्ती, त्यांचं ते प्रसन्न मुखकमल आपल्या या डोळ्यांमध्ये साठवून घ्यायचं. म्हणून डोळे मिटले तरी ते दृश्य, सद्गुरूंचे चरण, ते भगवंताचं स्मरण आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. एखादा पिक्चर बघून आलो, मूव्ही बघून आलो, की किती पुढे दिवस गेले तरी तो फायटिंगचा सीन आठवत राहतो नाही? काय ते हिरोने विलनला धडा शिकवला. आठवत राहतं आपल्याला. का? कारण एकाग्र मनाने बघितलेलं असतं. एकाग्र मनाने 3 तास कुठेही मन विचलित न होता काय तो पिक्चर बघण्यामध्ये आनंद असतो आपल्याला. वाह! 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 आता मग ती सीरियल, झी मराठी, काय ते अजून दुसरे कोणते चॅनल आहेत, त्याच्यावरती ज्या मराठी सीरियल लागतात, दुसऱ्या दिवशी ती वेळ येईपर्यंत आपल्या मनामध्ये ते राहतं. आता काय होणार? आता काय होणार? ते तसं ती बोलली तिला, तिने तिला असं ढकललं. सगळं मनात राहतं. का राहतं मनात? कारण ह्या डोळ्यांनी ते दृश्य पाहताना मन एकाग्र आहे. आता हाच भाव परमेश्वराच्या चरणी लावून बघा आणि त्याच्या पायाचं निरीक्षण करताना परमेश्वराचं मुखापासून पायापर्यंत निरीक्षण करताना आपलं मन किती एकाग्र आहे ह्याचा अभ्यास करावा. आपल्या मनामध्ये ती प्रतिमा समोर नसताना सुद्धा भगवंताचं चरण, सद्गुरूंचे चरण आठवावेत यासाठी सगुण अर्चन भक्ती आहे. जेव्हा ही सगुण अर्चना भक्तीची बैठक जेव्हा दृढ होते की नाही, त्यावेळेला हळूहळू प्रवास सुरू होतो तो निर्गुणाकडे. आणि निर्गुणाकडे जेव्हा प्रवास सुरू होतो, तिथे काम येतं मानसपूजेचं. मानसपूजा म्हणजे काय? समोर कोणतीही मूर्ती नाही, जवळ कोणतीही सुगंधित फुलं नाहीत, चंदन नाही, कोमट पाणी नाही, स्थूलरित्या लोकांना दिसेल असं समोर काहीही नाही. मानसपूजेचं हे एक श्रेष्ठत्व आहे. तुम्ही कुठेही असा, कसेही असा, आपल्या इष्ट देवतेला भरभरून देऊ शकता. हे निर्गुण मानस अर्चना भक्तीचं हे एक मूळ आहे. आणि अर्चना भक्तीमध्ये सगुणोपासनेनी स्थूल रूपाने अर्चना भक्ती सुरू करताना अर्चना भक्ती जेव्हा मानस पूजेपर्यंत येऊन स्थापित होईल की नाही, तेव्हा समजायचं अर्चना भक्तीद्वारे परमेश्वराच्या चरणी जाण्याची आपली तयारी सुरू झालेली आहे उत्तमरित्या. मानसपूजा म्हणजे काय? आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत, काही फरक पडत नाही. आपल्या घरामध्ये चांदीची ताटं, वाटी आहेत का नाही आहेत, काही फरक पडत नाही. आपल्या घरामध्ये देवतेची प्रतिमा सोन्याच्या फ्रेममध्ये आहे का साध्या फ्रेममध्ये आहे, काही फरक पडत नाही. फरक कशाचाच पडत नाही. अर्चना भक्ती म्हणून या अर्थाने सुद्धा श्रेष्ठ आहे. अर्चना भक्ती मानसपूजनी करताना आपल्या इष्ट देवतेची किंवा आपल्या ग्रामदेवतेची किंवा आपल्या कुलदेवतेची किंवा आपल्या सद्गुरूंची मूर्ती नजरेसमोर आणावी. त्यांना सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान करावं. मानसपूजेमध्ये सगळं ऐश्वर्य देता येतं, सगळं ऐश्वर्य देता येतं. समाधानही पावतं आपलं मन. तुम्ही आता मी जे काही सांगतोय, डोळे मिटा. एक काम करूया, डोळे मिटा, सगळ्यांनी डोळे मिटा, जे माझं ऐकताय. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती डोळ्यासमोर आणा. तुमचे सद्गुरू कोणी असतील, तुमची इष्टदेवता जी असेल, कृष्ण, राम, जे कोणी तुमची इष्टदेवता असेल किंवा तुमची जी ग्रामदेवता असेल, कुलदेवता असेल, कोणत्याही एका देवतेची किंवा सद्गुरूंची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. असं मनात धरून चला की माझे सद्गुरू, माझी इष्टदेवता उभी आहे माझ्यासमोर. आता त्या इष्टदेवतेला, त्या सद्गुरूंना नम्रपणे त्या सिंहासनावरती, जे सोन्याने मढवलेलं असं सिंहासन आहे, त्याच्यावरती त्यांना विराजमान करा. त्यांचे चरणकमल एका मऊशार अशा फडक्यावरती, मऊ मऊ गादीवरती त्यांचे चरणकमल प्रस्थापित होऊ देत. ते चरणकमल प्रस्थापित झाल्यानंतर आधी कोमट पाण्याने त्याला अभिषेक करतोय असं मनामध्ये इमॅजिन करायला लागा. करा, हे माझ्याबरोबर इमॅजिन करा. असं दृश्य मनात आणा. माऊलींच्या, त्या सद्गुरूंच्या
आपल्या इष्टदेवतेच्या पायावरती कोमट पाण्याने आपण अभिषेक करतो आहोत. अभिषेक केल्यानंतर शांतपणे एका सुंदर अशा तलम कापडाने आपण सद्गुरूंचे, इष्टदेवतेचे पाय दोन्ही शांतपणे पुसत आहोत. पाय पुसून झाले की चंदनाची उटी पायावरती आपण लावायची आहे. चंदन पायाला अर्पण केल्यानंतर सुंदर सुवासिक फुलांचा हार जो आपण केलेला आहे, जाई, जुई, मोगरा, मालती, तुळस, वैजयंती, अगदी झेंडूची फुलं का होईना, अशी एकत्र गुंफून आपण भरगच्च असा हार केलेला आहे. तो हार आपल्या सद्गुरूंच्या इष्टदेवतेच्या गळ्यामध्ये आपण अर्पण करायचा आहे. तो हार अर्पण केल्यानंतर तसाच एक छोटासा हार सुंदरपणे सद्गुरूंच्या पायी अर्पण करायचा आहे, गोलाकार पद्धतीने. सद्गुरूंच्या दोन्ही पायांच्या मध्ये अतिशय सुंदर आपलं आवडीचं जे फूल असेल की नाही, जे आपल्याला आवडतं, ते फूल सद्गुरूंच्या चरणी आपण अर्पण करतो आहोत. शांतपणे दिवा लावायचा सद्गुरूंच्या पायी आणि घंटीनाद सद्गुरूंचं, आपल्या इष्टदेवतेचं सुंदर प्रसन्न असं हसरं मुखकमल बघत सद्गुरूंना आपण आरती ओवाळतो आहोत. घंटीनाद शांतपणे आपण केलेला आहे. सगळं आता ठेवलेलं आहे. कापुराने आपण धूप जाळून सद्गुरूंच्या चरणी आणि त्या पूर्ण खोलीमध्ये सुवासिक वास पसरवलेला आहे. आता आपल्या माऊलींना, आपल्या इष्टदेवतेला शांतपणे आपण प्रसाद अर्पण करायचा आहे. मग विविध प्रकारची फळं सद्गुरूंच्या पायी अर्पण करतो आहोत. आता आंब्यांचा सीझन चालू आहे. आपल्याला जे जे काही आवडतं ते सद्गुरूंना अर्पण करणं, हे मानस अर्चन भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. अरे तुम्हाला काय आवडतं ते गुरूंना अर्पण करा. मानस भक्तीमध्ये, मानस पूजेमध्ये अत्यंत सुंदररित्या करता येतं. चांदीचं पात्र आहे, त्याच्यामध्ये आंबे ठेवलेले आहेत, केळी ठेवलेली आहेत. सद्गुरूंना काय आवडतं, मला काय आवडतं, ते प्रकारची फळं तिथे सद्गुरूंच्या पायी उजव्या बाजूला इथे ठेवलेली आहेत. मग खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलात, आमरसाची वाटी ठेवलीत, किंवा अजून तुम्हाला जे गोडधोड आवडतं असं वाटतं की ते सद्गुरूंनी सेवन करावं, आपल्या इष्टदेवतेने सेवन करावं. कृष्णाची मूर्ती तुमच्या नजरेसमोर असेल, लोणी साखर कृष्णाला फार आवडतं. मग ते एका चांदीच्या पात्रामध्ये लोणी साखर कालवून त्याच्यापुढे ठेवावं. उदबत्तीचा रम्य सुवास खोलीभर दरवळतो आहे. आणि आता शांतपणे सद्गुरूंची चरणपूजा केल्यानंतर, त्यांना इष्ट असा प्रसाद अर्पण केल्यानंतर, बरं अजून मला काय आवडतं, मला काय आवडतं ते सगळं सद्गुरूंच्या चरणी वाहून सोडा. तुम्हाला खाण्याचा पदार्थ कोणता आवडतो, सद्गुरूंच्या चरणी नैवेद्य दाखवा. तुम्हाला फुलं कोणती आवडतात, सद्गुरूंच्या चरणी वाहून सोडा. असं करत करत शेवटी काय व्हायचं माहिती आहे तुम्हाला? पूजी मन हे करुनी सुमन. शेवटी शांतपणे ध्यान लावून त्या सद्गुरूंचं स्मरण, ज्यांची आपण मानस पूजा केली, ही सगळी पूजा मनाने केलेली आहे, सर्व पूजा मनाने केलेली आहे, ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर सदैव उभं राहू दे आणि त्या मूर्तीचं ध्यान करत करत ध्यान लावा. एकदा का अन्य विचार सगळे बंद पडले मनातले, आणि आत्ता ज्या सद्गुरूंना, ज्या इष्टदेवतेला सिंहासनावरती विराजमान करून ज्या पद्धतीने मी पूजा केली, त्या पूजेच्या निमित्ताने सद्गुरूंच्या चरणी जेव्हा मन पूर्णपणे प्रस्थापित होईल ना 100%, भगवंताप्रती तुमची प्रार्थना पोहोचली म्हणून समजा. पोहोचली म्हणून समजा. भगवंतानी दाद घेतली तुमची. ज्या वेळेला 2 मिनिटासाठी का होईना ही सगळी मानसपूजा करताना मनामध्ये संसारातील कटकटी, माणसांची भांडणं, इतरांचं बोलणं, उद्वेग, राग, आकाम सगळं 2 मिनिटासाठी का होईना पूर्ण शांत होईल. आणि ह्या मानसपूजेनिमित्त मन पूर्णपणे जेव्हा भगवंताच्या प्रती लागेल, भगवंताने तुमची दाद घेतलीच म्हणून समजा. वंदे कुगळते वैकुंठ, जे मनापासून मला वंदन करतात, ते वैकुंठ आहे. तिथे वैकुंठ आहे, जिथे मनापासून माझं नाम चालू आहे. आणि म्हणून मनावरती भर आहे सगळा. अर्चन भक्ती सुद्धा सगुणोपासनेकडून प्रवास करत करत अशा पद्धतीने मानस पूजेचा प्रवास सार्थ होणं म्हणजे अर्चन भक्तीचं मूळ आहे.
तिथे आपल्याला परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, खात्रीने सांगतो तुम्हाला. अर्चन भक्ती अतिसामान्याहून सामान्य लोकांनाही करता येऊ शकते. गरिबी असली, गरिबातली गरिबी असली, तरी सिंहासन सोन्याचं बनवायला मनामध्ये कोणी थांबवतंय का आपल्याला? मनामध्ये सोन्याचं सिंहासन करायला सद्गुरूंसाठी कोणी अडवलंय आपल्याला? मनामध्ये विविध अलंकारांनी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणे आणि त्यांना सजवणे कोणी अडवलंय आपल्याला? मानस पूजेचं हे श्रेष्ठत्व आहे. बाहेरची कोणतीही उपाधी नको तिथे. परंतु या मानस पूजेचं श्रेष्ठत्व एवढं आहे, की एकदा का ह्या मानस पूजेने भगवंत प्रसन्न झाला ना, खात्रीने सांगतो तुम्हाला, ज्या पद्धतीने मानस पूजा करताय ना, तशी श्रीमंती दिल्याशिवाय राहणार नाही तो तुम्हाला. एक दिवशी अक्षरशः तशी पूजा कराल त्या सद्गुरूंची आणि भगवंताची. विश्वास आहे माझा. तर भगवंत हा दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे, सगळं काही आहे तो. माझं म्हणणं फक्त तुम्हाला एवढंच आहे, सगळं सांगताना, अर्चन भक्तीने सांगताना, भगवंताच्या पुढे, देव्हाऱ्या पुढे काही उभे राहाल ना, बस एकच आहे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, हात जोडून तुमच्या चरणी. काही मागू नका त्याच्याकडे. त्याच्याकडे काही मागितलं ना, व्यवहार होतो. व्यवहार होतो तो. प्रेम नाही राहत ते. अरे भगवंता, तू मला हे दे रे. अरे तो सर्वज्ञ आहे. आपण दुःखात आहोत त्याला माहित नाही का? आपण दुःखात आहोत त्याला कळत नाही. आणि आपण दुःखात आहोत तर त्याला त्रास होत नसेल का? सद्गुरूंच्या पायी जावं आणि म्हणावं, सद्गुरुनाथा मला एवढं दे रे. सद्गुरुनाथांना आनंद होईल का मला सांगा? सद्गुरुनाथांच्या चरणी जायचं आणि म्हणायचं, मला काही कळत नाही, मला काही मागायचंही नाही, बस एकच मागणं आहे, तू जे देशील त्यात मला संतुष्ट ठेव. परमेश्वर मुंगीलाही उपाशी ठेवत नाही. परमेश्वर कोणालाही उपाशी ठेवत नाही. त्रिभुवनाचा पती येतो. पाषाणाचे पोटी बैसला दर्दूर, तयामुखी चारा कोण घाली. समर्थांनी शिवबांच्या गडाचं काम कसं चाललेलं आहे पाहताना त्यांच्या मनात असं कळलंच की शिवबांना थोडासा बोधाची गरज आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, शेवटी राजा जरी झाला ना, तरी कुठे ना कुठेतरी सद्गुरूंचा बोध पाठीशी असणं अत्यंत आवश्यक आहे. शिवबांनी राज्य केलं धर्माने, नीतीने, परंतु तुकोबांच्या चरणी आणि समर्थांच्या चरणी जो आत्मसमर्पण भाव होता, असा राजा होणे नाही, असा राजा होणे नाही. तर काम चाललेलं असताना शिवबांना सांगितलं की अरे वडार जरा बोलव त्यांना छन्नी हातोडी घेऊन, आणि एक दगड फोडायला लावला. ही कथा सगळ्यांना माहिती असेल. त्या दुभंगलेल्या दगडातून एक बेडकी टुणकन उडी मारून बाहेर आली. सांगण्याचं तात्पर्य, त्या दगडामध्ये त्या बेडकीला अन्न कोणी पुरवलं असेल? भगवंताशिवाय शक्य आहे का मला सांगा? भगवंताशिवाय ही गोष्ट शक्यच नाही. अरे मुंगीलाही जो उपाशी ठेवत नाही, कोणालाही जो उपाशी ठेवत नाही, असा भगवंत, त्याला आपण काही सांगणं म्हणजे जो अनंत हस्ते देता कमलावराने असं म्हणून बसलेलं आहे, त्याच्यापुढे दोन हात पसरून आपण काय मागायचं मला सांगा? अर्चन भक्ती, आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. समर्थ सुद्धा अर्चन भक्तीचा शेवट करताना म्हणतात, मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. समर्थ म्हणतात की मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ आहे. अर्चन भक्तीने सुरुवात करताना आपली भक्ती ही देवाऱ्यात ठेवलेल्या त्या देवतेपासून सुरू करत करत आपली भक्ती कुठेही असा, घरात असा, बाहेर असा, प्रवास करत असा, कुठेही असा, तुम्ही सुखात असा, दुःखात असा, गरिबीत असा, श्रीमंतीत असा, मानस पूजा करायला कोणतंही बंधन नाही. आणि हे अर्चन भक्तीचं फार मोठं श्रेष्ठत्व आहे. तुम्ही कोणीही असा, कसेही असा, मी आत्ता जसं मानस पूजेचं वर्णन केलं तशी पूजा जर आपल्याला करायला जमली, खात्रीपूर्वक सांगतो, भगवंत आपल्याला आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही. ते मन जे 10 दिशा भरकटत असतं, त्या मानस पूजेच्या निमित्तानं त्या भगवंताच्या पायी स्थिर होतं ना, आणि आपल्याला त्याच्यानंतर जे समाधान मिळतं. मी सांगू तुम्हाला भगवंताला कधी आनंद होतो? माझ्या आई मला सांगतात चरित्रातून. भगवंताला आनंद कधी होतो?
आपलं मन परमेश्वराकडे लागल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो की नाही, म्हणजे परमेश्वराला आनंद झाला समजायचा. माझ्या सद्गुरूंना इष्टदेवतेला सिंहासनावर बसवल्यावर अत्यंत सुवासिक द्रव्य लावून आणि फळं आणि सगळी पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांच्यापुढे शांतपणे त्या खोलीमध्ये फक्त सद्गुरूंचे चरण आणि मी एवढाच विचार जर मन करत असेल, तर मला सांगा सद्गुरू खुश झाल्याशिवाय राहतील काय? नाही राहणार. सद्गुरूंना आनंद होणारच या गोष्टीचा. आणि एकदा सद्गुरू खुश झाले, भगवंत खुश झाला, की तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आपल्याला कशाचीही वाण पडत नाही. असं हे मानस पूजेचं श्रेष्ठत्व आहे. अर्चन भक्ती म्हणून समजून घ्या. अर्चन भक्ती म्हणून समजून घ्या. अर्चन भक्ती घराघरात केली जाते. फक्त तिचं वर्म आपण जाणलं पाहिजे. अशी ही अर्चन भक्ती आपल्या सगळ्यांना सगुणोपासनेकडून निर्गुणाकडे म्हणजे मानस पूजेकडे घेऊन जावो आणि आपल्याला सुद्धा अशी समृद्धपणे मानसपूजा आपल्या इष्टदेवतेची करता येवो, हीच माझ्या माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. श्री परमात्मने नमः.